एक सांगतो फक्त, जो बवाल केलाय, 16 लाख रुपये सरपंचांनी खाल्ले, त्या ठिकाणी मी पूर्णपणे ही कामं पत्रकारांना दिलेली आहेत. पत्रकार महोदय स्वतः जाऊन त्या ठिकाणी ते काम झालं का नाही हे शहानिशा करू शकतात. आणि ज्या इंजिनियरनी जाऊन शहानिशा केली बीडीओ बरोबर, त्या इंजिनियरचं नाव सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. ही कामं पळून जाणारी कामं नाहीत. नागरिक सुद्धा सांगतील ही कामं झालेली आहेत किंवा नाही झालेली आहेत. कामच झाली नाहीत, बिलं निघाली असती तर त्याला भ्रष्टाचार मानलं असतं. परंतु कामं करून सुद्धा अशा चुकीच्या गोष्टी, चुकीच्या वावड्या या विरोधकांच्याकडून उठवल्या जात आहेत. निश्चित खेडची जनता सुज्ञ आहे. आत्ता 3 कोटीचा निधी वॉर्ड क्रमांक 5 आणि 6च्या मध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे. सगळे वॉर्डच्या वॉर्ड कॉन्क्रिटीकरणाकडे चाललेले आहेत. काही लोकांना पोटसूळ उठलाय. आज ह्या आमदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यामुळं आज इतकं सुंदर खेड होतंय. आणि ज्यांना 40 वर्ष या खेडची सत्ता दिली त्यांनी खेडची काय परिस्थिती करून ठेवली होती हेही जनतेला माहिती आहे. जनतेचा आमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि कधीही विरोधकांनी कुठल्याही स्टेजवरती आमच्या यावं त्या ठिकाणी आमच्या याची तयारी आहे, चर्चा करायची तयारी आहे. पण विनाकारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना बदनाम करू नका. अन्यथा आम्हाला तुमच्या काळातल्या सगळी कागदपत्र बाहेर काढावी लागतील. कसलंही काम न करता लाखो रुपये तुम्ही त्या खेडमधनं उचलले. आमच्या काळामध्ये असा कुठलंही काम चुकीचं घडलेलं नाही. 100% कामं पूर्ण झालेली आहेत. आणि ह्या सगळ्या रकमा कुठल्याही नेत्याच्या खात्यात नाही गेल्या, तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यात आणि ते सरकारकडून म्हणजे ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचा इंजिनियर यांच्या ऑथेंटिकेशन गेलेल्या आहेत. ह्याच्यापूर्वी खेळ घाण होता. संजीव, तुम्ही पण त्या दृष्टीने लक्षात आहे की त्यावेळेला राज्यात प्रथम क्रमांक खेळला मिळाला होता. निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला होता राज्यपालांच्या हस्ते. एवढं असतं तर तो पुरस्कार कसा मिळाला? मग तुम्ही घाणारे खेळ म्हणता तर त्यामुळे ते चुकीचं आहे. आणि ते म्हणते गुंडगिरी वगैरे. आता खरी परिस्थिती की सगळ्यात मोठी भंगार चोरी ही मेडिकल कॉलेजच्या इमारती पाडताना झाली. आणि त्या इमारती पाडताना ज्यांनी टेंडर ज्यांच्याकडे होते ते ह्यांचेच बगलबच्चे होते. आणि तेच लोकांना ह्यांच्यावर फिरते, तर तेच सगळ्यात मोठे गुंड आहेत. राहिला विषय की जनता माझ्या पाठीशी आहे, तर लोकांनी आता दाखवून दिलंय जनता कोणाच्या पाठीशी आहे ते. पंचायत समिती, जिल्हा परिषद इलेक्शनला तरी पण आमचा त्यांच्या आक्षेप नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे आमदार साहेबांना की आमदार साहेब तुम्ही ठीक आहे, तुमच्याबद्दल आमचा आक्षेप नाही, परंतु जे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार चाललाय किंवा ग्रामपंचायतीला जे विस्कळीतपणा आलाय त्याला तुम्ही पाठीशी घालू नका. एवढंच आमचं म्हणणं आहे. पहिल्या दिवसापासून सभागृह चालवताना आम्ही कधी विचार केला नाही की हा माझा सदस्य, तो माझा सदस्य. आम्ही नेहमी प्रामाणिकपणे लोकांच्या हिताचे आणि लोकांना जे योग्य वाटेल तेच काम करत आलेलो आहे. आणि इथं पुढून इथं बसतोय मी तुम्हाला सर्वांच्या वतीने एकच सांगणं आहे की आपण आता काम करताना सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील तर त्यांना एकच इशारा मी देतो की खेड ग्रामपंचायत ही पारदर्शक व चांगल्याच पद्धतीनं काम करायची. भले आम्हाला त्या सर्व गोष्टींसाठी किती जरी त्रास झाला, काय झालं, तर ते आम्ही सोसायला तयार आहे. पण खेड हे गाव एकदम चांगलं आहे, स्वच्छ आहे आणि इथली लोक सुद्धा चांगले आहेत. तर त्यांच्या हिताचीच कामं आम्ही ग्रामसेवक आणि सरपंचांमार्फत करून घेणारे एवढा एकच इशारा देतो. आणि जर कोण चुकीचं वागत असेल तर त्याची कधीही तमा बाळगणार नाही आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांची सुद्धा आम्ही कधी तमा बाळगणार नाही. लोकांच्या हिताचीच कामं झाली पाहिजे. भ्रष्टाचार असेल किंवा कोणाला त्रास देण्याचा जाणीवपूर्वक त्रास असेल तर असं कधीही खपवून घेतलं जाणार नाही. आणि खेडमधील जनता सुज्ञ आहे. खेडमधील जनतेला प्रत्येक गोष्टीचं गांभीर्याने दखल घेऊन काम करत असतात. एवढंच माझं मी सांगतो. मी मिलिंद लक्ष्मण कदम, माजी सभापती पंचायत समिती सातारा. जी आमदार साहेबांनी, महेश शिंदे साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली 2 दिवसापूर्वी, त्या पत्रकार परिषदेमध्ये
त्यांनी जे काय कामाबद्दल आणि गावाबद्दल जे शब्द बोलले की खेड घाण खेड आहे, गुंडांचं खेड आहे, तिथंही होतं, आम्ही ते सगळंही केलं, तसं काही नाही. आम्ही 2000 सालापासून सलग मी 4 वेळा निवडून आलो आहे ग्रामपंचायतीला. म्हणजे कामं केल्याशिवाय लोकांनी मला निवडून दिलं. जर घाण गाव असतं तर मला निवडून लोकांनी दिलं नसतं. परंतु मी 4 वेळा 2 वेळा सरपंच 2 वेळा झालो, 2 वेळा उपसरपंच झालो, सातारा पंचायती सभापती साताराला झालो. आणि हे केवळ भाऊसाहेब महाराज आणि बाबाराजे यांच्या पुण्याईने आणि त्यांच्या प्रेरणा घेऊन आम्ही जी कामं करतोय त्याला कधीही गाळबोट लावून दिलं नाही आणि देणार पण नाही. परंतु जे महेश शिंदे साहेबांनी जे बोलले आता की खेडमध्ये कामं केली नाहीत, भ्रष्टाचार, त्यांनी मुद्दा काय होता की सरपंचांचा भ्रष्टाचाराबद्दल मुद्दा हा घेतलेला आयुक्ताने निर्णय आहे. तो आम्ही काही निर्णय घेतलेला नाही आणि आयुक्ताने त्यांना हे केलं होतं. त्याच्यावर त्यांनी बोलायचं होतं की सरपंचाला त्यांनी पाठीशी घालू नये. सरपंचाला ते पाठीशी घालतात. त्यामुळं काय होते बाकीच्या लोकांनासुद्धा त्याचं ही होतं आहे आणि खेडचा विकास त्याच्यामुळं खुंटलेला आहे. जवळजवळ आत्ता 1 कोटी रुपयाची 15 वित्तमधली कामं जी मागासवर्गीय लोकांसाठी कामं होतात, म्हणजे आता SC असतात, OBC असतात, सगळ्यांना ते 1 कोटी रुपयांनी ठरवले. आता मार्च होऊन गेला, हे नियमानं ते पैसे खर्च व्हावे, पण याचे हेवे दावे टेंडर कोणाला मिळवायचं, कुणी घ्यायचं, काय करत, ह्या वादावादीमुळं ते काम अजून झालेलं नाही. त्याच्यावर आम्ही आत्ता परत त्यांच्यावर ही करणार गुन्हा त्यांच्यावर दाखल करणार आहे की बाबा की तुम्ही 1 कोटी रुपये का खर्च केले, तर 15% OBC समाजी असतात, त्यात इतर मागासवर्गीय सगळीच असतात, त्यात तुम्ही का केलं नाही, त्याच्यावर आम्ही सुद्धा आवाज उठवणार आहे. मी सुमित भोसले, मी एक खेडमधला सर्वसामान्य नागरिक आहे. परवा दिवशी आमदार महेश शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या गावावर खूप अर्वाच्य भाषेमध्ये खरं त्यांनी खेड गहाणे, खेडीमध्ये घाणेचं साम्राज्य होतं असं त्यांनी सांगितलं. खरं सांगायला गेलं तर 2022 साली आमदार साहेबांनी नाना प्रकारचे हे दाखवून खेडची सत्ता मिळवली. खरं सांगायचं झालं त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं खेडच्या जनतेला, मी खेडमधली सगळी देशी दारूची दुकानं सगळी काढून टाकीन. परंतु 1-2-3 महिन्यापूर्वीच त्यांच्या सरपंच असतील यांनी खेडमध्ये हॉटेलचं उद्घाटन केलं आणि तिथं आज परमिट रूम बिअर बार चालू आहे. मग आमदार साहेबांना मला प्रश्न आहे की आमदार साहेब तुम्ही तर खेडमधली सगळी दुकानं काढून टाकणार होता, मग ह्यांना परमिट रूम बिअर बारला परमिशन मिळायला कुणाचा वरद असतंय? आज तुम्ही सांगताय की खेडमध्ये मी स्वच्छ सुंदर काँक्रिटीकरण रस्ते केले. ज्या ठिकाणी 50 लाख रुपयामध्ये पूर्ण खेडमध्ये रस्ते काँक्रिटीकरण होणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी 1 किलोमीटर 500 मीटर असे रस्ते होत आहेत. संबंधित रस्त्याची आजची जी परिस्थिती पाहता त्या काँक्रीट रस्त्यावरचं संपूर्ण सिमेंट निघून गेलेले. मग ते काम उत्कृष्ट दर्जाचं आहे का निकृष्ट दर्जाचं आहे ह्याचा निर्णय कोण घेणार आमदार साहेब? पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की विरोधकांनी कधी सांगावं त्या स्टेजवर येऊन मी उत्तर द्यायला तयार आहे. आमदार साहेब माझं तुम्हाला आव्हान आहे की स्टेजचा खर्च आम्ही करतो, तारीख वेळ तुम्ही ठरवा, आम्ही आमच्याकडचे मुद्दे आणतो. एकेका कामावर 3-3 वेळा बिल काढलेले. आपण आपल्या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बोलवू, सर्वसामान्य नागरिक बोलवू, त्यांच्यासमोर आम्ही आमचे पुरावे सादर करतो, तुम्ही तुमचे पुरावे सादर करा. त्यात जर तथ्य आढळलं तर तुम्ही नैतिकतेची जबाबदारी घेऊन स्वतः राजीनामा देणार का व सरपंचांचा पण घेणार का, हे असं मी तुम्हाला आव्हान या माध्यमातून करतो. नाव काय? माझं नाव सुमित सूर्यकांत भोसले.